आज आपण सवयीवरती व्हिडिओ बनवणार आहे. त्या ज्या सवयींनी माझं आयुष्य बदललंय, ज्या सवयींनी आत्ता मी ज्या शिखरावरती आहे किंवा आत्ता माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी मी अट्रॅक्ट केल्यात किंवा मॅनिफेस्ट केल्यात, त्या सवयींबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे. त्या सवयी इतक्या पॉवरफुल आहेत ना, तुम्ही सुद्धा जर तुमच्या आयुष्यामध्ये या सवयी जर घेऊन आलात किंवा या सवयी जर तुम्ही स्वतःला लावल्यात, तर तुमच्याही आयुष्यामध्ये नक्की बदल घडतील. खूप साध्या सोप्या सवयी आहेत. या सवयीच्या माध्यमातून आयुष्य बदलायला आजपर्यंत मी भरपूर लोकांना सुद्धा मदत केली. आपले जे सेशन्स असतात त्या सेशनच्या माध्यमातून आतापर्यंत भरपूर लोकांनी त्यांचं या सवयींच्या माध्यमातून आयुष्य बदललंय. तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य नक्की बदलू शकताय. जास्त वेळ न घेता आपण या सवयींच्या बाबत माहिती घ्यायला सुरू करूया. तर सगळ्यात पहिली सवय आहे ती म्हणजे मेडिटेशन. सकाळी उठल्या उठल्या मी सगळ्यात पहिल्यांदा काय करतो तर मेडिटेशन करतो. 10 मिनिटं 15 मिनिटं जितका माझ्याकडे वेळ असेल आज दिवसभरातला, त्या दिवसाच्या माझ्या कामाच्या शेड्यूलनुसार मी सकाळचा वेळ मेडिटेशनला अलॉट करतो. त्यामध्ये 5 मिनिटं कधी असतात, कधी 10 मिनिटं असतात, कधी अर्धा तास, कधी 1 तासापर्यंत सुद्धा मी मेडिटेशन करत असतोय. आता हे मेडिटेशन मध्ये मी नक्की काय करतो तर मी फक्त माझे जे विचार येत आहेत ना त्या विचारांचे ऑब्झर्वेशन करायचं काम करत असतो, कारण मला थॉट मेडिटेशन करायला खूप आवडतं. तुम्हाला सुद्धा या मेडिटेशन बद्दल जर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, सर आम्हाला या मेडिटेशन बाबत माहिती द्या. मी नक्की त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवेन. तर सगळ्यात पहिली सवय झाली मेडिटेशन. त्याच्यानंतर दुसरी जी सवय मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतःला लावून घेतली ती म्हणजे पुस्तक वाचण्याची. तर मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात. तुम्ही तुमच्या अभ्यासाव्यतिरिक्त कोणतीही पुस्तक वाचा. तुम्हाला कथा वाचायला आवडतात, कथा वाचा. कविता आवडतात, कविता वाचा. तुम्हाला मोटिवेशनल पुस्तकं वाचायला आवडतायत, तुम्हाला आत्मचरित्र वाचायला आवडतायत, तुम्हाला जे काही वाचायला आवडते ना ते वाचायला आपल्याला सुरुवात करायची आहे. ती वाचनाची सवय आपल्याला लावून घ्यायची आहे. या वाचनाच्या सवयीमुळे काय होतं की आपला ब्रेन ऍक्टिव्ह होतो. आपल्या ब्रेनचं ते खाद्य आहे वाचन. नॉलेज आपल्या ब्रेनला ज्यावेळी आपण देतो ते ब्रेनचं खाद्य आहे. तुमचा ब्रेन ऍक्टिव्ह राहायला मदत होत असतोय आणि तुमचा ब्रेन जितका जास्त ऍक्टिव्ह राहील तितकी क्रिएटिव्हिटी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला वाढायला मदत होत असते. आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्यावेळी क्रिएटिव्हिटी वाढते ना त्यावेळी तुम्हाला तर माहित आहे भरपूर असे चांगले रिझल्ट किंवा चांगले परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसायला लागतात. ही झाली दुसरी सवय. त्यानंतर तिसरी सवय एक आहे की मिरर अफर्मेशन. मी रोज आंघोळ झाल्यानंतर ज्यावेळी आपलं थोडंफार मेकअपचं जे आपण करतो, हास्यास्पद आहे पण आपण सगळेच मेकअप करतो, तर ते आपण ज्यावेळी केस विंचरतोय किंवा पावडर वगैरे लावतोय त्यावेळी तुम्हाला आरशासमोर स्वतःशी पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करायचा आहे. म्हणजे स्वतःशी पॉझिटिव्ह गोष्टी बोलायला तुम्हाला शिकायचं आहे. म्हणजे आजचा दिवस माझा खूप चांगला आहे, मी यशस्वी आहे, मी हॅपी आहे, मी मी सक्सेसफुल आहे, अशा पद्धतीची तुम्ही पॉवरफुल वाक्य जरी आरशासमोर उभी राहून बोललात ना तरी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये चांगले बदल होतात. ही एक सवय लावून घ्या. अगदी आता एक हिरोईन सुद्धा आहे आलिया भट. त्या आलिया भटने सुद्धा तुम्हाला कधी इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही ऐकलं असेल तर बघा, ती सांगते की मिरर अफर्मेशनच्या माध्यमातून किंवा मिरर टेक्निकच्या माध्यमातून तिनं खूप काही यश मिळवलंय. तर मिरर अफर्मेशन किंवा मिरर टेक्निक आहे ना खूप पॉवरफुल आहे. तुम्ही सुद्धा ही तुमची सवय आयुष्यामध्ये नक्की लावून घ्या. ही झाले मिरर सोबत किंवा मिररच्या समोर बोलण्याची सवय. आतापर्यंत मी तुम्हाला 3 सवयी सांगितल्या, एक म्हणजे मेडिटेशन, पुस्तक वाचणं, मिरर अफर्मेशन. त्याच्यानंतर एक चौथी सवय आहे ती म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. माझ्याकडे जे काही आहे ना त्याच्याप्रती मी नेहमी समाधानी असतो, मी कृतज्ञ असतोय. माझ्याकडे आज दिवसभरामध्ये जरी काही वाईट घडलं ना तरी सुद्धा मी थँक्यू म्हणतो, देवाला मी आभार मानतो, कारण की त्या गोष्टीतून मला काहीतरी नवीन शिकायला मिळालं. तर ही जी ग्रॅटिट्यूडची सवय आहे ना ती ग्रॅटिट्यूडची सवय मी माझ्या आयुष्यामध्ये लावून घेतली. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याकडे जे काही असेल, जे काही तुमच्यासोबत घडतंय त्याचे आभार मानायला शिका. ही सवय तुमच्या व्हायब्रेशन वाढवते. तुमच्या व्हायब्रेशन्स वाढल्या की तुम्हाला तुमचं ड्रीम लाईफ अट्रॅक्ट करायला मदत होत असते. त्यामुळे ही सवय तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्की लावायची आहे. आणि त्याच्यानंतर एक शेवटची एक सवय आहे ती म्हणजे व्हिज्युअलायझेशनची. मी सकाळी ज्यावेळी उठतो, उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्यांदा मी माझं आयुष्य मला कसं पाहिजे, माझा आजचा दिवस मला कसा पाहिजे ते मी व्हिज्युअलाइज करतो. आणि त्या व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून मी युनिव्हर्स पर्यंत माझ्या व्हायब्रेशन्स पोहोचवत असतोय, माझ्या इच्छा पोहोचवत असतोय आणि त्या इच्छा मी मॅनिफेस्ट करत असतोय. तर अशा पद्धतीच्या या 5 सवयी आहेत. मेडिटेशन झालं, आता जे सांगितलं ते व्हिज्युअलायझेशन सांगितलं, बुक रिडिंग सांगितलं, मिरर टेक्निक सांगितली आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस सांगितली. या 5 सवयी मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतःला लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर माझं आयुष्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये चेंज झालंय. मी इंस्टाग्रामवरती मोठ्या प्रमाणात कॉन्टेंट तयार करतोय, लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवायला त्यांना मदत करतोय, वेगवेगळे सेशन्स घेतो, वेगवेगळे वर्कशॉप घेतो, पर्सनल गायडन्स करतो. माझी स्वतःची नोकरी सुद्धा सुरू आहे, मी स्वतःची नोकरी सुद्धा करतोय. आता आपण युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ सुद्धा बनवतोय. अशा पद्धतीनं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मी जे काम करतोय किंवा माझ्या आयुष्यामध्ये जे बदल झाले आहेत तर त्या सगळ्या बदलांच्या मागे त्या 5 गोष्टी आहेत किंवा त्या 5 सवयी आहेत.
त्या सवयी जर तुम्ही स्वतः जरी स्वतःला लावून घेतल्या तरी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल होतील. आतापर्यंत मी भरपूर लोकांना त्यांचे आयुष्य बदलायला मदत केली. तुमचंही आयुष्य या सवयीने बदलेल. तुम्ही या सवयी नक्की फॉलो करा. जर तुम्ही सवयी फॉलो करणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, सर आम्ही या सवयी फॉलो करतोय. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्या लोकांचं आयुष्य बदलावं असं तुम्हाला वाटतंय. त्या सगळ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. तुम्ही सुद्धा शेअर करा, तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्ही कमेंट्स करा आणि टॉक विथ प्रोफेसर नाव अजिबात विसरू नका, कारण तो तुमचं आयुष्य बदलणार.